जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा शेवटचा प्रचाराचा दिवस आणि आज आपण रॅली काढून या ठिकाणी गावामध्ये सगळीकडे देवाला नारळ वाढून प्रचाराची शेवट करणार आहोत। काल या ठिकाणी सभा घेतले आणि सभेच्या माध्यमातून विरोधकांनी टीका टिप्पणी केली। खरं तर मित्रांनो, आम्ही विकासाची भूमिका घेऊन जाणारी माणसं आहे। टीका टिप्पणी आम्हाला जमत नाही। 2017 आणि 2022चा जर पंचवार्षिक कार्यकाळ जर आमच्या ग्रामपंचायतचा बघितला, कोट्यावधीची कामं या गावामध्ये आम्ही उभे केली। नुसतं कोणावरती तर टीका करून, कोणाची तर बदनामी करून, कोणाच्या तर नकला काढून मतं मिळत नसतात। मतं हे लोकांच्या मनावरती राज्य करावं लागतं। आज मंद्रुपमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणात आम्ही कामं केली आहेत। म्हणून मी आज तमाम जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि दोन्हीकडे सक्षम नेतृत्व असल्या कारणानं त्या नेतृत्वाकडे विकासाचं व्हिजन आहे। आमच्यावरती टीका टिप्पणी करत असताना गावकऱ्यांनी, माझ्या गावातल्या सर्व बांधवांनी आम्हाला मागच्या 15-20 वर्षापासून तुम्ही बघत आहात, आम्ही कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत राजकारण न करता फक्त व्हिजन आणि विकास या दोन गोष्टी घेऊन मागच्या 20 वर्षापासून मी जातो। त्यामुळं कोण काय बोलतंय, काय टीका करतंय या गोष्टीशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये। आणि या गावात आम्ही राहत असताना या 20 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं जात धर्म न करता सर्वांबरोबर मानवतावादी विचारानं आम्ही सगळ्यांशी जगण्याचा प्रयत्न केला। मानव धर्मके जय वागले, धर्मदिंदे विश्वके शांती या घोषवाक्याप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगलो। म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंचायत समितीला मी मळसिद्ध शिवानंद मुगळे निवडणुकीला उभारलेलो आहे आणि जिल्हा परिषदेला माझी बहीण सोनालीताई कडते, सोनालीताई प्रशांत कडते या ठिकाणी निवडणुकीला उभारलेले आहेत। मी आपणा सगळ्यांना एक आव्हान या माध्यमातून करतो, सभा घ्यायचं नाही असं आमचं पहिल्याच दिवशी ठरलेलं होतं। ज्या दिवशी या राज्याचे लाडके नेते आदरणीय अजितदादा यांचं दुःखद निधन झालं, त्यामुळे आम्ही मळशिदप्पा देवळामध्ये डिक्लेअर केलं होतं की आम्ही सभा पण घेणार नाही, रॅली पण काढणार नाही। परंतु सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि विरोधकांना तुमच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही हे रॅली काढत आहे। मला एवढंच या ठिकाणी गावकऱ्यांना सांगायचं आहे, कुठल्याही प्रकारच्या भाषणबाजीला, टिकायला तुम्ही जास्त महत्व न देता आम्ही फक्त विकास आणि व्हिजनाच्या दृष्टिकोनातून आज काम करतोय। तुम्ही तुमचं बहुमत मत आम्हा दोघांना टाकून आम्हाला प्रचंड मतानं निवडून द्या। तुमचं मत वाया जाणार नाही। 100% पुढच्या 5 वर्षामध्ये या गावामध्ये तुम्हाला विकास दिसल्याशिवाय राहणार नाही, इतकी गवाही या ठिकाणी मी तुम्हाला देतो। 2017-2022 या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायत आमच्या ताब्यात असताना जी कामं आम्ही केली होती ती कामं तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितले होते। परंतु 2022 ला सत्ता परिवर्तन झालं। 2022 पासून आज 2026 पर्यंत अतिशय दुरावस्था या गावाची झालेली आहे। कुठल्याही प्रकारची कामं या गावामध्ये नाही आहेत। मी जर तसं सांगायला बसलो तर असंख्य अडचणी आज गावामध्ये आहेत। पूर्ण झालेलं पाणी पुरवठ्याचं काम देखील आज यांना उद्घाटन करता आलं नाही। म्हणून मित्रांनो, खूप काही मी सांगायची गरज नाही, सगळं तुमच्या डोळ्याला दिसते। म्हणून तुम्ही पुढच्या या निवडणुकीमध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहा, आम्हाला प्रचंड मतानं निवडून आणा। येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही नेतृत्व करत असताना या गावामध्ये विकासाची गंगा आणल्याशिवाय राहणार नाही, हे आमची या ठिकाणी गवाही असेल। म्हणून मतदार बंधू भगिनींना आज शेवटचं मी आवाहन करतो, कळकळून विनंती करतो, माझ्यासारखा एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आज निवडणुकीला समोर जात आहे, त्यामुळं एक संधी, एक विकासासाठी संधी, एक व्हिजनसाठी संधी, एक परिवर्तनासाठी संधी, एक क्रांतीसाठी संधी तुम्ही द्यावं ही कळकळून विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।